सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 दुसरा युनिट रिसर्च एप्टिट्यूड या युनिटामधील पहिला जो प्रकरण आहे रिसर्च त्याच्यातील हा तिसरा पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च। कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च संशोधनाची वैशिष्ट्ये दरवर्षी या घटकावर एक प्रश्न विचारतात। इथं जास्त समजून घेण्याची गरज नाही। इथं बोर्डवर जे काही मी वैशिष्ट्य लिहिलेले आहे तेवढंच वैशिष्ट्य व्यवस्थितरित्या समजावून घेऊन लक्षात ठेवा। परीक्षेत अशा दोन प्रकारचे प्रश्न विचारतात। खाली 4 ऑप्शन देतात आणि वर एक प्रश्न असतो, खालीलपैकी कोणतं घटक हे संशोधनाची वैशिष्ट्ये आहे किंवा संशोधनाची खालीलपैकी कोणते घटक आहे संशोधनाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणता आहे। which one of the following is a characteristic of research असा तरी प्रश्न असतो, किंवा which one is not the characteristic of research खालीलपैकी कोणतं घटक हे संशोधनाची वैशिष्ट्ये नाही असं प्रश्न विचारतात। त्यामुळं इथं बोर्डवर लिहिलेलं महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण लक्षात ठेवला पाहिजे। संशोधन म्हणजे काय? व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक संपूर्णपणे एका घटकाबद्दल अभ्यास करून त्या घटकातील महत्त्वाचे नॉलेज समजून घेण्याची जो प्रक्रिया आहे त्याला संशोधन असे म्हणतात। ए डिटेल्ड अँड केअरफुल स्टडी ऑफ सब्जेक्ट टू फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट। आता संशोधन करीत असताना हे बोर्डवर लिहिलेले प्रत्येक पॉइंट्स त्या संशोधनाची वैशिष्ट्ये म्हणून आपण गणले जातो। मग हे घटक संशोधनामध्ये असेल तरच त्याला संशोधन असे म्हणायचं। जर हे घटक त्या संशोधनामध्ये जर नसेल तर तो संशोधन नाही। दॅट इज नॉट अ रिसर्च। दिलेले पॉइंट्स त्या रिसर्च मध्ये असणं गरजेचं आहे। पहिलं घटक काय आहे तर प्रत्येक संशोधन हा सायंटिफिक प्रोसेसने जोडलेले असतात। प्रत्येक संशोधन हा सायंटिफिक प्रोसेसने जोडलेले असतात। वैज्ञानिक पद्धतीने केलेले संशोधन म्हणजेच तो संशोधन। ही संशोधनाची पहिली वैशिष्ट्य आहे। इथं काल्पनिक इमॅजिनेशन चालत नाही, किंवा देव किंवा भूत त्याच्या आधारित केलेले संशोधन ते चालत नाही। सांगितलेले म्हणून आपण केले नाही, वैज्ञानिक आधारे असणं गरजेचं आहे। सायंटिफिक प्रोसेस वैज्ञानिक प्रक्रिया ही पहिलं वैशिष्ट्य आहे। दुसरं आहे संशोधन करीत असताना त्या संशोधनामध्ये क्लॅरिटी पाहिजे, स्पष्टता पाहिजे आणि तो सिस्टमॅटिक पद्धतीने संशोधन केला पाहिजे। क्लॅरिटी म्हणतो आपण, संशोधन करीत असताना स्पष्टपणे आपल्याला तो दिसला पाहिजे, त्याचा सोर्स दिसला पाहिजे, त्याचा प्रोसेस दिसला पाहिजे, त्याचा डाटा दिसला पाहिजे, त्याचा परिणाम दिसला पाहिजे। क्लॅरिटी आणि सिस्टमॅटिक व्यवस्थितरित्या। क्रिटिकल थिंकिंग ह्या प्रत्येक संशोधनाची वैशिष्ट्य आहे। चिकित्सा पद्धतीने विचार करणे म्हणजे योग्य आणि अयोग्य हे कोणतं आहे हे ठरवण्याची कामं संशोधन करीत असतात। आणि संशोधन करीत असताना क्रिटिकल थिंकिंगच्या बेसवर रिसर्च करीत असतात। चिकित्सात्मक विचार स्टेप बाय स्टेप्स रिसर्च करणं गरजेचं आहे। आता स्टेप बाय स्टेप म्हणजे काय? एखाद्या प्रॉब्लेम्स अगोदर फाइंड आउट करणे, त्या फाइंड आउट केलेल्या प्रॉब्लेम्स वरती ह्यापूर्वी कोणी लिटरेचर लिहिलेलं का म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करणे, त्याच्यानंतर हायपोथिसिस करणे, फॉर्मेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह करणे, त्यानंतर डाटा कलेक्ट करणे, डाटा डिझायनिंग करणे, डाटा ॲनालिसिस करणे,
कन्क्लुजन करणं आणि त्यानंतर रिपोर्ट रायटिंग करणं, हे रिसर्चमध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण ह्या पद्धती वापर केला पाहिजे. न्यू नॉलेज, प्रत्येक रिसर्च केल्यानंतर जो आउटपुट मिळत असतो, जो रिझल्ट मिळत असतो, त्या रिझल्ट मधून आपल्याला नवीन नॉलेज, नवीन ज्ञान, नवीन कौशल्य, नवीन संकल्पना, नवीन आयडिया, नवीन अप्रोच, नवीन डाटा, नवीन विचार आपल्याला मिळत असतो. संशोधन केल्यानंतर नवीन ज्ञान मिळत असेल तरच तो संशोधन, नाहीतर नाही संशोधन, रिसर्च. आता जगावरती भारताने चंद्रावरती जाऊन चंद्राचा जो साऊथ पोल आहे तिथं संशोधन केलेलं आहे. अनेक जण चंद्रावर गेलेले आहेत, अनेक राष्ट्र, वेगवेगळे राष्ट्र. परंतु भारत गेल्यानंतर भारताने काय नवीन शोध लावलं तर चंद्राचा साऊथ पोलवरती, दक्षिण ध्रुवावरती जाऊन तिथं संशोधन केलेलं. नवीन ज्ञान हे पूर्ण जगाला आपण देतो, नवीन ज्ञान. हा प्लीज, 100% हे प्रश्न विचारतात. प्रत्येक रिसर्च हा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनेच केले जातो. ऑब्जेक्टिव्ह, इथं सब्जेक्टिव्ह विचार नसतो. वैयक्तिक विचार, वैयक्तिक आयडिया, वैयक्तिक संकल्पना, वैयक्तिक अनुभव ह्याच्यामध्ये सांगायचे नसतात. रिसर्च इज कम्प्लिटली बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ह, वस्तुनिष्ठ. वस्तुनिष्ठ, मी जरी रिसर्च केलं तर तोच उत्तर यायला पाहिजे, तुम्ही जरी रिसर्च केलं तर तेच उत्तर यायला पाहिजे, त्यांनी रिसर्च केलं तर तेच उत्तर यायला पाहिजे, ह्या ताईने रिसर्च केलं तर तेच उत्तर यायला पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह, आता एक प्रश्न असेल ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, फिल इन द ब्लँक्स. मी चेक केलं तर तोच उत्तर, त्यांनी चेक केलं तर तोच उत्तर. आता प्रश्नपत्रिकेमध्ये आपण उत्तर, ऑब्जेक्टिव्हचं उत्तर चेक करतो ना. एसे रायटिंग मध्ये आपण जास्त मार्क देऊ शकतो. निबंध लेखनाला 10 पैकी मी 7 मार्क देतो, कोणीतरी 9 मार्क देताल, कोणी 5 मार्क देतील. तो सब्जेक्टिव्ह झाला थिअरॉटिकल लिहिल्यानंतर. परंतु ऑब्जेक्टिव्हला प्रत्येक रिसर्च हा ऑब्जेक्टिव्ह मेथडनेच फॉलो केले जातात, वस्तुनिष्ठ पद्धती. रिसर्च ऑनेस्ट बेसवरती असणं गरजेचं आहे. रिसर्च करणारा व्यक्ती प्रामाणिकपणाने तो रिसर्च केला पाहिजे. संशोधनाची वैशिष्ट्य आहे रिलायबल. रिलायबल असेल तरच तो संशोधन योग्य आहे, नाहीतर नाही. विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासार्हता त्या संशोधनामध्ये पाहिजे. एम्पिरिकल, एम्पिरिकल म्हणजे अनुभव, एक्सपिरियन्स, अनुभव आधारे तो रिसर्च केल्यानंतर त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. प्रोग्रेसिव्ह, प्रत्येक संशोधन हा प्रोग्रेसिव्ह असणे गरजेचं आहे. प्रगती केला पाहिजे. प्रगतीमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करून नवीन नवीन आयडिया त्याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. प्रोग्रेसिव्ह, संशोधन करून पुन्हा बॅक यायचं नाही, संशोधन करून पुढे जायचं. प्रोग्रेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह संशोधन करीत असताना ते मेजरेबल असणं गरजेचं. आपण किती प्रोग्रेस केलो, आपण किती संशोधन केलो, आपल्या संशोधनाची पातळी वाढलेली आहे की नाही ते आपल्याला मोजता यायला पाहिजे. संशोधन करीत असताना डाटा हे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह पद्धतीमध्ये गोळा करणं गरजेचं आहे. रेप्लिकेबल, एकदा आपण संशोधन केलो पुन्हा तोच संशोधन केल्यानंतर तेच घटक येणं अपेक्षित आहे. रिप्लिकेबल, पुनरावृत्ती व्हायला पाहिजे. लॉजिकल, तर्कबद्ध नॉलेज त्याच्यामध्ये वापर केला पाहिजे. आणि प्रत्येक संशोधन हा कन्स्ट्रक्टिव्ह असणं गरजेचं आहे, रचनात्मक. संशोधन केल्यानंतर त्या संशोधनातून समाज, त्या संशोधनातून देश, त्या संशोधनातून देश आणि जग प्रगती होणं गरजेचं आहे. डिस्ट्रक्टिव्ह संशोधन करायचं नाही, नेगेटिव्ह संशोधन करायचं नाही, पॉझिटिव्ह संशोधन करणं गरजेचं. आणि व्हॅलिडिटी, त्याला एक व्हॅलिड पाहिजे. व्हॅलिड म्हणतो ना, कृपया हे सगळं पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. संशोधन वैशिष्ट्य सर ह्याच्यातील अतिशय महत्वाचं कोणतं आहे? सायंटिफिक प्रोसेस, क्रिटिकल थिंकिंग, न्यू नॉलेज, ऑब्जेक्टिव्ह. सर सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे तर ऑब्जेक्टिव्ह. संशोधनाची अतिशय महत्वाचा पॉइंट्स हे आहे ऑब्जेक्टिव्ह मेथड. सो कृपया जास्त मी सांगितलेलं नाही, थोडक्यात सांगितलेलं आहे. तुम्ही तो पॉइंट्स समजून घ्या आणि हे पॉइंट्स नोटबुक मध्ये लिहा आणि पूर्ण हे सगळं पॉइंट्स तुमच्या लक्षात पाहिजे बघा. ओके.
लक्षात आलं? थँक्यू सो मच. नमस्कार.